नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या, हिंदू नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी वाजले 6. तुम्ही रातचा माझा कालचा ब्लॉग बघितला असेल. झोपायला जवळजवळ 12:30 वाजले होते नाही का. आणि नंतर लगेच आम्ही 4:30 वाजता ही उठली होती. त्याच्यात मध्ये देवपूजा वगैरे करून सगळं आंघोळ बिंघोळ करून सगळं आवरून स्वयंपाक बनवून आम्ही इकडे आलो. तर बघा सकाळी 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही लावलाय स्टॉल लावायला चालू केले. बघा कस काय. अजून माल घरी आहे, मला अजून घरी हा थोडाच आहे आणि म्हणजे आणायचा गाडी पण वगैरे आहे. आणता येत नाही. आपली ही टू व्हीलर, आपली छोटी आपली धन्नो, त्या धन्नोवरती सगळं घेऊन येतो. गंगू येते आपली गंगू. 2 गाडीवरती सगळं म्हणजे एका वेळेस येत नाही, 2-3 हेल्पाट करावं लागतात. पहिल्यांदा खूप एकच पिशवी होती, आता 3-4 पिशव्या आणावं लागतात. एवढा चांगला रिस्पॉन्स आहे आणि चांगला घरी support पण आहे. असतोय. घरी पण माल आहे थोडाफार नाही का असं. तर आहे हे बघा सगळं आणलंय. काल जो आपण माल आणला होता बऱ्यापैकी तो सगळा संपलाय म्हणजे नाही का मेन. आता अजून मला आज जायचंय, 8:30 वाजता जाणार आहे मी. 8 वाजता त्यांना रात्री फोन केला होता मी, तर ते म्हणजे 9 वाजता उघडते. लवकरात लवकर येणार आहे म्हणजे 1-1.5 पर्यंतच शॉपिंग म्हणजे आपले हे करतात नाही का, पूजा वगैरे आहे काही तर मुहूर्त, त्याच्यानंतर करत नाहीत. मग त्याच्यामुळे लवकरात लवकर आपलं उरकून, आमचा तर काही सण असाच असतो नाही का. ज्यावेळेस दिवाळीच ती म्हणा काय बाकीचं हे काय ते, त्यावेळेस सगळं हे असंच असते नाही का. लोक किरकोळ व्यापारी आम्ही आपले छोटे मोठे, आणि घरी बघायला दुसरं कोण नाही. 100 दिवे झोपलेले आहेत, त्यांना झोपून आलोय. आता मला उरकायचं आहे, राहिलेलं मला घेऊन येतो आणि नंतर ना मग मी जाणार आहे माल आणायला. हो, तर बघू आजचा दिवस कसा जातोय. चांगलाच जाणार, चांगलाच जातोय. सकाळ सकाळी आपलं फ्रेश एकदम नाही का वातावरणामध्ये. आज देवपूजा पण केली, भारी वाटायला लागली. देवपूजा पण सकाळ सकाळी एवढ्या लवकर झालेले नाही का. अशा देवपूजा पद्धतीने केली, रांगोळी काढली दारामध्ये, सगळं स्वयंपाक मध्ये करून बिरून झालेलं आहे. त्याला म्हणलं अजून कोण आलं नाही, मी बी येतील. नाही आले कसे नाही, तिकडली दुकानं उघडायला लागली, सामान घ्यायला गेले. आतापर्यंत आहे असो. तर भेटूया, बघूया आज काय काय होतंय स्पेशल विशेष खास. तर आणि आम्ही घरी गेल्यावर काहीतरी गोड करून आज खाणार तर आहे. करायचं, सण साजरा करायचाच, पण थोडं कसं वेळेवर करता येत ना आम्हाला, थोडं मागं पुढं होत राहतं. असं काय प्रॉब्लेम नाही का. चला तर मित्रांनो, आता 5 वाजलेत आणि आम्ही आलोय म्हणजे 2-2:30 वाजताच घरी आलो. 3 वाजले ते काहीतरी काय की आज अमावस्या होती सकाळी काहीतरी, त्यामुळे कसं की तो वेळ घेऊन निघून गेल्यानंतर ना पूजा वगैरे काहीतरी करत नाही असं आहे. त्याच्यामुळे मी नंतर ना स्टॉल लावून दिला. परत ना आपलं ते सामान वगैरे घेऊन आलो, स्टॉक वगैरे काय नव्हता तो. आल्यानंतर थोडं 2:30 पर्यंत तीच होती, मी काय नव्हतो. नंतर आलो घरी, पण सकाळी पण स्वयंपाक केला होता. नंतर आता अजून स्वयंपाक केलाय. गुढी काय आम्ही इथं उभारत नाही, कारण घरी वडील उभारते, त्यामुळे काय आम्ही इथं उभारत नाही. पण तिथून येऊन पण बघा नंतर ना सगळा स्वयंपाक वगैरे केलाय सणाचा. बघा आता पोरांनी कुठे जावं, पोरांनी लय राडा केलाय मगाशी. पुरणपोळी वगैरे हे सगळं झालेलं आहे. भजी केले तिकडून येऊन, सगळं अजून केलंय. भजी केल्यात, चांगले झाल्यात भजी पण. ते कुणाला दिले आता? तुम्हालाच वाढले आता. बघा भूक लागली. पोरं शंभूला पोळी आवडते, शंभूला पण आमच्या पोळ्या आणि दिव्याला पुरी आवडते. मग दिव्याला 1-2च चपातीच्या पुऱ्या करणार, बाकी पोळ्या करणार. तिला गोड खायचं नाही. सकाळी खूप आम्ही लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे खूप कंटाळा पण आलाय. पण काय सण आहे म्हणल्यावर आता कंटाळा आलता, पण पोरांना सणासुदीचं कुठं. आता म्हणतोय मम्मी मला कपडे घ्यायला जाऊ संध्या. मी म्हणलं बरं म्हणलं त्याला. दुसरं काय नाही, 2 दिवस झालं काय होतंय, रोज गाडीचं रनिंग वगैरे भरपूर होतंय. एवढं वैतागून जातंय की नको नको वाटते नाही का. त्यामुळे बघू आता काय, जर मूड झाला तर. तरी पण आता 5 वाजलेत, झोप तर सकाळपासून कसली नाही, लोळतोय पण काय झोप पूर्ण होणे. बघूया आता. तर या मित्रांनो जेवायला, थोडं जेवण आता करतो. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नाही कारण हा आपला कालचाच ब्लॉग आहे, कारण काल एवढा उशीर झाला होता. उशीर म्हणजे आम्ही एवढं वैतागून गेलतो की आम्हाला व्हिडिओ बनवता नकोच वाटत होतं नाही का. म्हणजे खूप थकून गेलो होतो. ती पण आले की तिकडून येऊन पण नंतर ना पोळ्याचा स्वयंपाक वगैरे, सण वगैरे तर करावं लागतंच, त्यामुळे ते केलं. आणि नंतर मी तर काय झोपलो होतो. नंतर ना व्हिडिओ काढायचं लक्षात नाही म्हणजे नंतर ना 11-12 वाजता जागा आली, त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही. तर हा आपला कालचाच ब्लॉग आहे, फक्त आज शेवट करतोय. म्हणजे काल 6 वाजता सुरू झालेला ब्लॉग आज सकाळी 7 वाजता बंद होतोय, अशा पद्धतीने आहे बघा. आणि आज सकाळी काय दुकानाची तयारी तर मग असेच केले. आज पण सकाळी लवकर 6 वाजता उठले होते.
आता भरिताचा बेत चालू आहे. भरीत बनवतात. भेंडी केली पोरा भरीत आहे, मसाले अजून मसाले भात, भेंडी वगैरे जे काय नाही का. हे बघा इकडे काय, तिकडे काय नाही, भाकरी करायच्यात. भाकरी कालच्या करायच्यात. कालच्या पोळ्यात बघा शिल्लक. 2 आहेत, काल आता पोळे नाश्ता केलेले होतोय. नाश्ता वगैरे होईल. अशा पद्धतीने आहे नाही का. आज पण बाजार आहे, आज पण धावपळ आहेच दिवसभर. काल थोडा आराम करायचा म्हणलं तर आराम करता आला नाही. आता उद्या पण पाहुणे येणार आहे. आणि उद्या पण आमच्याकडे ना आम्ही ज्यावेळेस शूटिंगला वगैरे होतो तिकडली जान्हवी म्हणून आहे, खूप छान आहे. छान म्हणजे तिचं स्वभाव लय भारी आहे, नाही का. तर ती तिचे पप्पा आणि मैत्रीण कोणतरी येणार आहे व्हिडिओ काढायसाठी वगैरे. बघूया आता आल्यानंतर वगैरे येतील. आज नाही, उद्या येणार आहेत. उद्या येणार आहेत. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. काय धावपळ आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण काय करावं लागतंय, नाही बोलायचं असो. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये, आजच्याच ब्लॉग मध्ये, पण उद्या असो. थँक्यू, काळजी घ्या, बाय. उद्या